नाही, आता पालकमंत्र्याचं वाटप झालेलं आहे. आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत. आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबुरी आणि नेत्यावर निष्ठा आहे. आपण ज्या पद्धतीचे काम करता किंवा ज्या पद्धतीनं मंत्रिपद सांभाळतो ते पाहता वाशिम सारखा एका कोपऱ्यातला जिल्हा कुठे हा डिमोशन करायचा प्रयत्न दिसतोय काय? परंतु तुमचाच असं नाही, बरेच जर जिल्हे बघितले तर अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्यांना थोडंसं बाजूला सांगा. याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्याने अजितदादा पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत. थोडक्यात तुम्ही जे बोलताय भावना व्यक्त केलेल्या त्याच्यावरनं नाराज आहात का असं म्हणता येईल का आपल्याला? आमच्या काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवायची असते. ते शिर्डीला जाऊन आल्यामुळे आणि काय आहे की ज्या वेळेला असं युतीचं सरकार असतं त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात. पण महायुतीच्या पालकमंत्री संदर्भात वाद थोडा चव्हाट्यावर आला. रायगड असेल आणि पुन्हा याला स्थगिती सुद्धा देण्याची वेळ आली. आता आम्ही सगळे नाशिकलाच होतो 2 दिवस संपूर्ण राष्ट्रवादी आणि आता नाशिक आणि रायगड काहीतरी स्थगित दिलं तर मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे. नेमक्या वरिष्ठांच्याकडे काय नेमक्या भावना साहेब व्यक्त केल्या? आता काय ते तुम्हाला आज सांगणार. पण महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का? कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा आपल्या गावी आलेले आहेत आणि ह्या सगळ्या कलहामुळेच ते पुन्हा एकदा गावी आल्याचं सांगितलं जातं. आता आम्ही 2 दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर, त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळी. त्यामुळे काय झालेल्या घटना काही आम्हाला माहिती नाही. आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं दरेगावी येतात, आपल्या शेती करायला येतात. तुम्ही बघितलं असलं अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत, त्यांना शेतीचा आनंद आहे. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून 4 दिवस शेती बघायला गेले असतील. अनेक ठिकाणी सहपालकमंत्री नेमले गेलेले आहेत. त्याचं मागचं कारण कळतं. आता कोल्हापूरसाठी तुमचा सहपालकमंत्री आहेत जे भाजपचे आहेत. कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्येच आता हा नवीन पद्धत ही सहपालकमंत्र्याची पद्धत नवीन झालेली आहे, हे खरं आहे. पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो सहपालकमंत्री असायचा. मी मुंबईला गेल्यानंतर हे सहपालकमंत्री म्हणजे काय आहे हे नक्की समजून घ्यायचं. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या जिल्ह्यात त्या मंत्रीपद किंवा तो पालकमंत्री असा एक फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात होतं. मात्र साताऱ्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 2च आमदार आहेत शिंदे गटाचे. मात्र तिथं शंभूराज देसाईंना पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलंय. म्हणजे एकूणच नाराजी ह्या सगळ्या प्रकरणावरून वाढते. एकूण तत्व काय लावलेलं आहे हे तिघा नेतेमंडळींनी ठरलं असेल. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे. आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे. अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये 2,500 रोहिंगे सध्या सापडले. किरीट सोमय्या त्यांच्यावर आरोप करतात, कसं बघता यायचं? नाही, आता 15-20 वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत. अशा अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत. त्यांना बाहेर काढणं, त्यांना शोधणं, हे सगळ्या मोहिमी चालू आहेत. आता नक्की सिल्लोडमध्ये काय झालंय हे काय मी काय माहिती घेतलेली नाही. आता तसं काय असेल तर आपल्या देशाचं काय तर धोरण ठरलं असेल. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे असं स्टेटमेंट सकाळपासून संजय राऊत करतायत. विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय की आता शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे येणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. त्यांच्यासोबत 20 ते 25 आमदार देखील असल्याचा दावा त्यांनी केला. ही मला नवीन बातमी आहे. नाही, तसं शक्य आहे असं वाटतं का? सहकार्य मला नाही वाटत. खरं तर मला नाही वाटत एकनाथ शिंदेच्यावर ते सगळे लॉयल आहेत, आज तरी क्षेत्र आहेत आणि तसं होईल असं नाही मला वाटत. खरं तर पालकमंत्री पदाची वाटप झाली की
ते माघारी घेतलं जात नाही. पण रायगडच्या मुद्द्यावरून जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये त्यांनी माघारी घेतलं. तटकऱ्यांचं सुद्धा डिमोशन करण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणता येईल का? कारण आपण पाहतो की तुमच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद डावललं, वाशिमला दिलं, त्या ठिकाणी तटकऱ्यांना थांबवलं, आता पुन्हा विचार करताय. नेमकं काय सुरू झालं? एकतरी खूप उशीर झाला आणि त्याच्यात परत हा गोंधळ. आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होतं. तत्व कुठं बिघडलं की बा अशा घटना होतात. आता ते तत्व काय ठरलं होतं, म्हणजे तिघा नेत्यांची काय चर्चा झाली ते आम्हाला काय सांगितलेलं आहे. आम्हाला सांगण्याची काही आवश्यकताही नाही. परंतु ज्या घटना घडत आहेत आणि जे ऐकते ते बरोबर नाही. व्यक्तिशः तुम्ही समाधानी आहात का? एकूणच तुमच्याच बाबतीत नाही, एकूणच ज्या बाबतीमध्ये माझ्या भावना मी अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. आणि आम्ही सांगितलं अजितदादा पवारांचा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धा सबुर विश्वास ठेवणारा आहे. पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादांनी असं मुंडेंनी भाषणामध्ये काल सांगितलं. ते धनंजय मुंडेंनी भाषण केलं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो. हे पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादांना त्यावेळेला अडवलं होतं असं ते म्हणाले. यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते. तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालं. पण हा जो काही पालकमंत्री पदावरून गोंधळ सुरू झालेला आहे त्यावरून विरोधकांना आयुक्त पोलीस नेते संजय राऊत म्हणतात आता महायुतीमध्ये एकमेकाचं खून करायचं तेवढं बाकी राहिलेले आहे. नाही ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही. ठीक आहे, ज्याला तीन पक्ष एकत्र येतात, युती सरकार असतं किंवा आपण कोइलेशन गव्हर्नमेंट करतो त्यामध्ये मतमतांतर असू शकतात. मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमधून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्रीपदाचं होईल. आपण म्हणाला श्रद्धा सबुरे कोल्हापूरमध्ये काय चेंज होणार असं वाटतं का? आज मी काय सांगू शकत नाही. आता एकंदरीत हे जे आता विषय आलेले आहेत ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं त्याच्यावर चर्चा होईल फडणवीस साहेब आल्यावर. पंकजा मुंडे इच्छुक आहेत दिवसभरात पण अजितदादांनी स्वतःला ठेवलेलं आहे. आज सकाळपासून 2-3 प्रतिक्रिया त्यांच्या झाल्या की बीडकरांनाच आवडलं असते की मी पालकमंत्री झाले असते. आता हे बघा 20 वर्ष मी मंत्री आहे, 19 वर्ष आता हे विसावं लागलं. यामध्ये मी आहे 14 महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. मला मिळाली 6 वर्ष तर मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. कोल्हापूर महानगरपालिके निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, जिल्हा परिषद हे आता साहजिकच आहे ना. हा पक्षाचा जो मंत्री असतो त्यानं जबाबदारी उचलली, त्यांनी ती उचललेली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का? अशा पद्धतीची तयारी तुमची आहे? नाही बघा, आता आम्ही तिन्ही पक्ष बसू, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सगळी नेतेमंडळी बसू जिल्ह्यातले, आणि जिथे जिथं एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथे एकत्र लढू. समजा एकेका प्रभागामध्ये 3-4 इच्छुक आहेत आमच्या आणि आमच्या मत विभागणीमुळे जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू, ते मैत्रीपूर्ण लढती करू. परंतु कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू. ईव्हीएम बाबतल्या शंका अजूनही काय आहे? पृथ्वीराज चव्हाण कराड पक्षामधून पराभूत झालेले आहेत, त्यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि अतुल भोसलेंच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. नाही, त्याच वेळेला त्यांचं ठरलं होतं की ईव्हीएम बद्दल जोरात मोहीमही केली होती आणि मध्येच ते शांत झाले होते. आता पुन्हा ते कोर्ट निर्णय देईल काय असेल तो. पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की ईव्हीएम मध्ये काही दोष नाही. जनतेनंच एकतर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, संधी दिलेली आहे. आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा एक अहवाल आला आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि 5 पोलिसांना दोषी ठरवलेलं आहे. तर एकूण कसं पाहतं त्यामध्ये बघा, आता एक आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. आता त्याची योग्य ती दखल ती घेतील.